भाजपानं लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते, पण भाजप पक्ष नेतृत्वानं सुजय विखे पाटील यांना संधी दिली। युतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक जिंकू असा विश्वास सुजय विखे पाटलांनी व्यक्त केलाय। उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी खरंच मला या ठिकाणी फार प्रेरित केलं असे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि समस्त भारतीय जनता पार्टीचे जे काही मोठे नेते आहेत ज्यांनी मला या ठिकाणी पक्षाचं काम करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्या सगळ्यांचेच आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व समस्त संघटक, सर्व प्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व मंत्रीगण महाराष्ट्रातले ज्यांनी या ठिकाणी मला पक्षात घेतला, आशीर्वाद दिला, या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वात प्रथम सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो।